एकटी मुलगी घरात पाहून 2 जणांनी संगनमताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून दोघा जणांविरुद्ध निलंगा पोलिसात गुन्हा दाखल। परिसरात उडाली एकच खळबळ। या संदर्भात थोडक्यात हकीकत अशी की निलंगा तालुक्यातील केळगाव येथील 19 वर्षीय मुलगी घरी एकटी राहत असलेली पाहून 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान गावातीलच मोहसिन अल्लाउद्दीन पांढरे याने घरात घुसून किचनमध्ये आला व म्हणाला की तुझे आईवडील कुठे गेले आहेत, तुझे भाऊ आजी आजोबा घरी दिसत नाहीत असे म्हणत तू मला आवडतेस असे भावना उत्पात करणाऱ्या शब्दांचा वापर करत उजव्या हाताला धरून झोंबाझोंबी करू लागला। त्यावेळी मुलीने त्याच्या तावडीतून निसटून पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा गावातीलच दुसरा इसम शकील पांढरे हा थांबलेला होता। मुलगी बाहेर जात असल्याचे पाहताच शकील पांढरे यांनी लाथा बुक्क्या व चापट्याने तोंडावर मारून हात व कमरेला धरून असंविधानिक शब्दाचा वापर करत मारू लागला। तेव्हा मुलीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले। शेजारी सोडवण्यासाठी येत असलेले पाहताच पुन्हा दोघांनीही जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत अश्लील शिवीगाळ करून आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिलीस तर तुला व तुझ्या परिवाराला खल्लास करून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून 19 वर्षीय मुलीने निलंगा पोलीस स्टेशनला हजर राहून दिलेल्या तक्रारीवरून मोहसिन अल्लाउद्दीन पांढरे व शकील पांढरे या 2 जणांविरुद्ध निलंगा पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 329, 4, 296, 115, 2, 351, 2, 351, 3, 3, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा पोलीस करीत आहेत।